नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. कसे आहेत माझे लाडके विद्यार्थी मित्र? कसा अभ्यास सुरू आहे? फॉर्म भरला आहे की नाही? तर प्रत्येकाने फॉर्म भरून घ्या. 20 तारीख तुमची शेवटची तारीख असणार आहे माहिती आहे ना? तर सामान्य विज्ञानाचं आजचं आपलं जे लेक्चर असणार आहे, त्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण सगळे अतिसंभाव्य व PYQ क्वेश्चन आणलेले आहेत. वन लाइनर स्वरूपाचं तुमचं हे लेक्चर असणार आहे. या लेक्चरचा तुम्हाला भरपूर फायदा होईल जर तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक लेक्चर केलं तर. ठीक आहे. हे जे क्वेश्चन आन्सर आहे हे सर्व तुम्हाला हिंदीमध्ये वन लाइनर जरी होतं तरी मी तुम्हाला थंबनेलवर आपलं बुक दाखवलेलं आहे. ठीक आहे. पेजवर तुम्ही जेव्हा हे लेक्चर ओपन करतात तुम्हाला आपलं बुक दिसतं. या बुकमधूनच सगळे क्वेश्चन मी घेते. तुम्ही सुद्धा बुक बघू शकतात पण सगळे हिंदीमध्ये आहे. सो आपण याला समजून ट्रान्सलेट करून मराठीमधून घेत आहोत कारण तुम्ही मराठी माध्यमातून आता पेपर देणार आहात. ठीक आहे. समजले सर्वांना? तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. तर सगळ्यांनी लेक्चरच्या लिंकला शेअर करून घ्यायचं आहे. लेक्चरला सगळ्यांनी लाईक करायचं. ठीक आहे. तर बघूया पहिला प्रश्न आजचा. ओके. व्यवस्थित अभ्यास करा. सेंट्रलमध्ये जागा मिळवायची आहे आपल्याला. रेल्वेच्या जागा मिळवणं खूप छान गोष्ट आहे, है ना? तर प्रत्येकाने व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा आहे. बघा, कार्ब्युरेटर कशामध्ये यूज करतो आपण? कार्ब्युरेटर ऐकलंय कधी? जे गाडींचे ज्यांना गाड्या खूप आवडतात बघा, जी लोकं ॲक्चुअली त्यांना गाडींचं खूप काय म्हणतात क्रेज असतं. त्यांना या गोष्टी एकदम व्यवस्थित माहिती असतात. कार्ब्युरेटर हे पेट्रोल इंजिनमध्ये वापरतात. जे पेट्रोल इंजिन आहे, ज्या गाडीचं जे इंजिन आहे, म्हणजे जी पेट्रोल गाडी आहे ना, त्याच्यामध्ये कार्ब्युरेटर असतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे वापरलं जातं. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे की कोणता घटक कोणामध्ये यूज होतो. बाकी इथे असं बाकीचं म्हणजे वेगळं असं सांगण्यासारखं नाहीये. फक्त कोणता घटक कुठे व्यवस्थित यूज होतो तेच फक्त तुमचं बघायचंय तुम्हाला. जसे ते कार्ब्युरेटर दिलं तसं तुम्हाला विचारलं जाईल की पेट्रोलमध्ये असलेले कंटेन कोणतं? पेट्रोलमध्ये काय असतं? मग ब्युटेन असतं. मग ब्युटेन सोबत काय असतं? ठीक आहे. तर हे कंटेन फक्त लक्षात ठेवायचे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅशच्या कमतरतेमुळे क्वशिओरोग रोग होतो. काय होतो? म्हणजे जो आपल्या जे पेशींचा एक प्रकारचा रोग आहे, तो कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर इथे तुम्हाला आन्सरमध्ये दिलेलं आहे प्रथिने. तर प्रथिनेच्या अभावी होणारे रोग कुठले-कुठले? तर आपल्या पेशी ज्या आहेत त्या तुटतात. ठीक आहे. प्रथिने तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित नसतील तर आपल्या शरीराची जी झीज होते आहे, आपल्या पूर्ण एजमध्ये ठीक आहे. ही जी एज वाढत जातं तसं-तसं आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता वाटायला लागते, प्रथिनांची कमतरता वाटायला लागते. त्याच्यामुळे आपली शरीर बांधणी व्यवस्थित राहत नाही. आपल्या शरीराची झीज व्हायला लागते है ना. तर हे आपण एक काय आहे प्रथिनांच्या अभावी होणारा काय आहे रोग आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला कसा असणार आहे बघूया. हा लैंगिक संबंधातून पसरणारा आजार आहे. काय आहे? लैंगिक संबंधातून पसरणारा आजार कुठला आहे? तर HIV. तर HIV व्हायरस आहे. HIV व्हायरस आहे ज्याला एड्स सुद्धा म्हटलं जातं. HIVचा फुल फॉर्म काय आहे? ह्यूमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस हा कोणाचा फुल फॉर्म आहे? HIV चा फुल फॉर्म आहे. पण आपण HIV झालेल्या व्यक्तीला एड्स झाला आहे असं सुद्धा म्हणतो. बरोबर? तर HIV एक प्रकारचा व्हायरस आहे, एक प्रकारचा विषाणू आहे जो शरीरामध्ये प्रवेश करतो, सेक्शुअलीही करतो किंवा त्याचे बाकी म्हणजे त्याचे दुसरेही रिझन आहे ते ट्रान्समिट होण्याचे. बरोबर? जसं ब्लड टू ब्लड जर सप्लाय झाला, एखाद्याला झालेला असेल आणि त्याचं ब्लड दुसऱ्याला दिलं गेलं तरी सुद्धा हा होऊ शकतो कारण हा ब्लडने ट्रान्समिट होणारा डिसीज आहे. सो हा एक प्रकारचा व्हायरस आहे. हा तुमच्या शरीरामध्ये भरपूर दिवस इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये राहतो. म्हणजे खूप वर्ष 1 वर्ष, 2 वर्ष, कोणाकोणाच्या शरीरामध्ये 10 वर्ष, 20 वर्ष इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये राहतो. म्हणून आपल्या शरीराची जी इम्यून सिस्टम आहे, ती ज्या व्हायरस जवळ आल्यानंतर सुद्धा हा इनॅक्टिव्ह असतो. विषाणू इनॅक्टिव्ह असतो. तो जिवंत आहे की नाही हेच त्या इम्यून सिस्टमला कळत नाही. म्हणून एखादं घाण किंवा कचरा आहे शरीरामध्ये आलेला जो कालांतराने साफ होऊन शरीराच्या बाहेर निघून जाईल असं समजून बीटा सेल त्याच्यावर कुठलाही परिणाम करत नाही, त्याला आघात करत नाही. मग इतक्या वर्षांनंतर हा जो HIV आहे हा याच्यासारखे भरपूर क्लोन तयार करतो. इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये राहून तो याच्यासारखे भरपूर क्लोन तयार करतो आणि क्लोन तयार केल्यानंतर एकदमच पूर्ण इम्यून सिस्टमवरती हल्ला करतो.
मग जेव्हा पूर्ण HIV चा व्हायरस पूर्ण स्वतःचे क्लोन, स्वतःसारखे खूप लाख क्लोन तो शरीरामध्ये तयार करून आपल्या शरीराच्या इम्यून सिस्टमवर आघात करतो, तेव्हा आपली इम्यून सिस्टम डाऊन होऊन जाते किंवा ब्रेक होते आणि आपली रोगप्रतिकारक क्षमताच तिथे नष्ट होऊन जाते. मग त्याच्यानंतर जर आपल्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता नसली, तर बाकीचे रोग सुद्धा आपल्याला लागतात. काय होतात? बाकीचेही रोग लागतात, कारण आपल्यामध्ये इम्यून सिस्टमच नाहीये. मग इम्यून सिस्टम नसल्या कारणामुळे आपल्याला मलेरिया होईल, टायफॉइड होईल, TB होईल, सगळेच होतील, कारण आपल्यामध्ये त्याच्यासाठी लढणारा कोणीच नाहीये. मग समजा जिथे लढणारं कोणीच नाही, तर तिथे शत्रू स्वतःची जागाच निर्माण करून ठेवतो आणि बाकीच्या सगळ्यांना आपल्या खालीच ठेवतो. त्याच्यामुळे तिथे कोण पाहिजे? नेहमी लढणारा पाहिजे आणि इम्यून सिस्टम नसल्या कारणाने पूर्ण काय होऊन जातं? पूर्ण शरीरावरती या HIVचा काय होतो? पूर्ण HIVचा राज असतो शरीरावरती, बरोबर? मग त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा पूर्ण दुसरेही सिंड्रोम लागतात, तेव्हा आपण त्याला एड्स म्हणतो. AIDS याचा फुल फॉर्म काय होतो? अॅक्यूट इम्युनो डिफिशियन्सी आणि S म्हणजे काय? सिंड्रोम. एस म्हणजे काय? सिंड्रोम. लक्षात आलं? अॅक्युएट इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हे एड्सचा फुल फॉर्म आहे. आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने थोडक्यात HIV ची कन्सेप्ट व्यवस्थित समजून गेली असेल. तर सेशन प्रत्येकाने लाईक करून सेशनच्या लिंकला शेअर करा. आता समतल आरशाने तयार केलेली प्रतिमा कशी असते? बघा, जो समतोल आरसा आहे त्यांनी जी तयार केलेली प्रतिमा ती नेहमी आभासी असते. ठीक आहे? कशी असते? आभासी. म्हणजे वास्तव आहे का ती? नाही. कशी असते? आभासी असते. आपल्याला वाटते वास्तवासारखी. जशी आपली मिररमध्ये आपण स्वतःला जेव्हा मिररमध्ये बघतो, तर आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. पण तुम्ही स्वतः आहे का ते? नाही. म्हणजे कोणती प्रतिमा तयार झाली? आभासी प्रतिमा तयार झाली. जड पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे? जड पाणी म्हणजे हेवी वॉटर. काय आहे? हेवी वॉटर. ज्याच्यामध्ये H नसतो, ज्याच्यामध्ये D असतो. जो काय आहे? हायड्रोकार्बनच आहे. ठीक आहे? याला आपण काय म्हणतो? ड्यूटेरियम म्हणतो. डी काय आहे? डी फॉर ड्यूटेरियम. तर त्याचं सूत्र काय? जड पाण्याचं, जसं पाण्याचं, साध्या पाण्याचं आहे H2O, तसं जड पाण्याचं सूत्र आहे D2O, कारण त्याच्यामध्ये हायड्रोजनच्या ऐवजी ड्यूटेरियम असतो आणि ह्याचा जो उत्कलन बिंदू आहे तो 101.4 डिग्री सेल्सिअस आहे आणि आपल्या साध्या पाण्याचा किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस आहे उत्कलन बिंदू. लक्षात आलेला आहे? चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. सेशनला प्रत्येकाने लाईक करून लिंकला प्रत्येकाने शेअर करून घ्यायचंय. फास्ट सेशन लाईक झाले पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय सगळ्यांनी. बघा, हायड्रोजनने भरलेला फुगा शीर्षस्थानी फुटतो, कारण आता समजा पूर्ण हायड्रोजन वायूने भरलेला फुगा आहे, तो त्याच्या वरच्या साईडलाच फुटेल. तो इकडनं तिकडनं फुटत नाही. कुठे? शीर्षस्थानी. म्हणजे कुठे? हेडच्या रिजनला. ठीक आहे? हेड रिजनला तिथेच तो फुटतो. कारण वरील हवेचा दाब कसा असतो? कमी असतो. म्हणजे इथे जेवढा हवेचा दाब असेल खालच्या साईडला, त्याच्यापेक्षा इथे कसा असेल? हवेचा दाब कमी असेल. काय असेल? हवेचा दाब कमी असेल, म्हणून तो वरच्या साईडला फुटतो. ठीक आहे? समजलं असेल? तर जाऊया पुढे. पाण्यातील आवाज ऐकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला काय म्हटलं जातं? ऑब्व्हियसली आता पाण्याला म्हणतो काय आपण? हायड्रो म्हणतो ना. म्हणून हायड्रोफोन. ठीक आहे? काय? हायड्रोफोन. जे पाण्यामधला जर काही आवाज असेल आणि त्याला जर आपल्याला ऐकायचं असेल, तर तिथे हायड्रोफोनचा उपयोग केला जातो. नंतर आण्विक विखंडनाचे केंद्रबिंदू काय असते? सांगा. आण्विक विखंडन होत आहे, तर त्याचं केंद्रबिंदू काय असणार आहे? न्यूट्रॉन्स. आता इथे न्यूट्रॉन्स जरी तुम्हाला दिलेलं असेल, तर बघा, केंद्रबिंदू म्हणजे आण्विक विखंडन करताना त्यांच्या केंद्रकाचं विखंडन केलं जातं. ठीक आहे? काय होतं? केंद्रकाचं विखंडन. त्याच्यामध्ये काय असतात? न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन असतात, बरोबर? तर त्याला कोणाला जास्त ट्रिगर केलं जातं? तर न्यूट्रॉनलाच केलं जातं. म्हणून इथे आन्सर काय आला आपला? न्यूट्रॉन आलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. कोणता जीव जमिनीची सुपीकता टिकवून ठेवतो? जमिनीची सुपीकता टिकावी म्हणून आपण शेतकऱ्याचा मित्र कोण म्हणतो? गांडूळ. गांडूळ त्वचेद्वारे श्वसन करतो. त्वचेद्वारे श्वसन करतो, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवतो आणि गांडूळ हा ॲनेलिडा वर्गामध्ये येतो. कोणत्या वर्गामध्ये? ॲनेलिडा हा त्याचा काय आहे? वर्ग आहे गांडुळाचा. ठीक आहे? हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओलसर त्याचं शरीर असतं, म्हणून तो त्वचेद्वारे, त्याच्या शरीराची जी स्किन आहे ती एकदम पातळ असते, ओलसर असते, कारण तो काय करत असतो? त्वचेद्वारे श्वसन करत असतो. ऑक्सिजन जो आहे त्वचेद्वारे घेत असतो. ठीक आहे?
चला, पुढचा प्रश्न आहे, अस्थिमज्जेच्या कोणत्या भागावर कर्करोगाचा परिणाम होतो? अस्थिमज्जा म्हणजे काय? बोन मॅरो. अस्थिमज्जेचा अर्थ काय होतो? बोन मॅरो. मग बोन मॅरोच्या कोणत्या भागावर कर्करोगाचा परिणाम होतो? तर ल्युकेमिया, रक्ताचा कर्करोग. आता अस्थिमज्जेचा कोणता भाग येणार तो? तुम्हाला जर प्रश्नाच्या अर्थाने जर तुम्ही गेले तर तुमचं आन्सर काय येईल? जी बोन मॅरो आहे, ठीक आहे, म्हणजे जी पोकळ जागा आहे, हे जर तुमचं हाड आहे तर हाडामध्ये ही पोकळ जागा असते, तिला आपण बोन मॅरो म्हणतो. त्या पोकळ जागेमध्ये मूळ पेशी असतात, ज्याला स्टेम सेल म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? स्टेम सेल म्हणतात. मग त्या स्टेम सेलचं जे स्वरूप असतं ते कसं असतं, की ते कुठल्याही प्रकारच्या पेशींमध्ये ते रूपांतरित होऊ शकतात. म्हणून याच्यामधून जे आपले बोन मॅरो आहे त्याच्यामध्ये आरबीसीज म्हणजे रक्तपेशी तयार होतात, डब्ल्यूबीसीज तयार होतात आणि प्लेटलेट सुद्धा तयार होत असतात. काय होतात? प्लेटलेट सुद्धा तयार होतात. ठीक आहे. तर रक्ताच्या कर्करोगाला काय म्हणतो आपण? ल्युकेमिया म्हणतो, बरोबर. मग आता ल्युकेमिया कधी होतो? तर जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादा रोगजंतू प्रवेश करून गेलेला असेल आणि आपल्या ज्या लढवय्या पेशी आहेत, म्हणजे ज्यांना आपण सैनिकी पेशी म्हणतो, त्याची संख्या वाढते. ही संख्या का वाढते? की जो एखादा अँटिजन आपल्या शरीरामध्ये आलेला आहे, त्या अँटिजनला किल करण्यासाठी, मारण्यासाठी कोणाची संख्या वाढते? डब्ल्यूबीसीची म्हणजे व्हाईट ब्लड सेलची संख्या वाढते. पण ती संख्या जेव्हा 2 लाख प्रति घनमिमी इतकी वाढते, त्याच्यानंतर त्याला रक्ताचा कर्करोग म्हटलं जातं. कारण त्या पेशींची इतकी जास्त संख्या वाढून जाते आणि पूर्ण रक्तात ते पेनिट्रेट होऊन जातात, पूर्ण शरीरात पेनिट्रेट होऊन जातात आणि नंतर त्यांची संख्या वाढतच जाते. ठीक आहे. मग आपण कॅन्सरला काय म्हणतो? अनवॉन्टेड ग्रोथ ऑफ सेल्स. मग बॉडीच्या कुठल्याही पेशी जर ग्रोथ होत असतील, जिथे नको तिथेही ग्रोथ होत असतील, तर त्याला आपण काय म्हणतो? कॅन्सर म्हणजे कर्करोग म्हणत असतो. तर रक्ताच्या कर्करोगाला ल्युकेमिया म्हटलं जातं. सो आजच्या लेक्चर मधले जे क्वेश्चन होते ते इंटरेस्टिंग होते, बरोबर. भरपूर काही तुम्हाला आपल्या लेक्चर मधून शिकायला मिळत आहे. हे सर्व शिकण्यासाठी कुठलीही बॅच तुम्हाला मी सांगितलेली नाहीये. तुम्हाला असंच अवेलेबल करून दिलेलं आहे, की जे विद्यार्थी मित्रांनी बॅचला ॲडमिशन नसेल घेतलं, तर त्यांनीही घ्यावं म्हणून मी हे काय करून दिलेलं आहे, तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. तर प्रत्येकाने व्यवस्थित विचार करायचा आहे. प्रत्येकासाठी सांगते, की बॅच आपली अवेलेबल आहे. रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये तुम्हाला बॅच मिळणार आहे. सो तुम्ही जाऊन ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. ऑफिस नंबर तुम्हाला दिलेला आहे. ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. बॅच कुठली परचेस करायची आहे. क्वेश्चन आन्सर तर मी तुमचे इथेच करून घेणार आहे. ठीक आहे. पूर्ण कन्सेप्ट शिकण्यासाठी बॅचला नक्कीच ॲडमिशन घ्यायचंय सर्वांनी. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व असेच छान-छान पी-वाय-क्यू सॉल्व्ह करण्यासाठी टिकर मराठी सरळ सेवा नाही, टिक्कर मराठी एस-एस-सी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. सरळ सेवेवर आपण डी-एम-सीचे लेक्चर घेतो. ठीक आहे. तर आपलं चॅनल आहे टिक्कर मराठी, एस-एस-सी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या लेक्चरला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. तुम्हाला या क्वेश्चन आन्सरचा किती फायदा होतोय हे देखील मला कमेंट करून सांगायचंय. चला भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. टेक केअर.